आणि येताना घाबरलो ना, हे बा याला घाबरलो, कसं सापवाने दिसतंय, पण ही मूळ आहे. तर ही झाडाची मूळ आहे, त्याला लय घाबरलो मी. आणि सापावानीच बघा आकार. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी वेलपाड्यामध्ये आलो आहे आणि नागली लावायची आम्हाला, त्याच्यामुळे आलो आहे. आणि याआधी पण तुम्हाला रस्ता दाखवला आहे, परत एकदा बघून घ्या. अशी अवस्था असते, आमच्या शेतामध्ये जायला रस्ताच नाही आहे. आणि या डोंगर भागामध्ये घनदाट जंगलामध्ये आमचं शेत आहे. आता बघू शकता तुम्ही किती डोंगर आहे, झाडं आहेत. पावसाळ्यामध्ये मस्त भारी वाटतं, सर्वीकडे हिरवंगार दिसतं. आणि उन्हाळ्यामध्ये एकदम पूर्ण काहीच राहत नाही, म्हणजे झाडाची पाली पण खाली पडून जाते आणि हिरवंगार तर काही राहतच नाही, कारण की इकडे पाण्याची पण समस्या खूप आहे. पाणी येतं ते नदीला पूर्ण वाहून जातं बाहेर, गुजरातकडे जातं वाटतं ते पाणी. आणि नदी पण आहे बघा, याच्या आधी पण तुम्हाला दाखवते, पण परत एकदा दाखवतो. आणि छोटे छोटे वॉटरफॉल पाहायला मिळतील तुम्हाला. असं वॉटरफॉल आहेत. इथं पण आहे. आता पाऊस थोडा कमी झाला आहे, त्याच्यामुळं एवढं नाही आहे. आणि थोड्या वेळात जर 1 तास कंटिन्यू पाणी पडलं तर खूपच पाणी भरून येईल. लय भारी वाटतंय बघा, सर्वीकडं मस्त हिरवगार. आणि पुढे पाऊस पण चालू आहे, हे बघा, हे डोंगराला त्या साईडने पाऊस चालू आहे. वातावरण बघा कसं झालंय. आणि इथंच सरहद्द आहे, म्हणजे गुजरात बाँड्री, गुजरातची हद्द लागते. म्हणजे इथून पुढे गुजरात. आणि ह्या साईडला हे डोंगर दिसतंय ना तुम्हाला, आता ह्या साईडने तुम्हाला दाखवून मी, इथं डोंगर आहे, तर त्या साईडने गुजरात आणि ह्या साईडने महाराष्ट्र. पाऊस पण लगेच सुरू झाला आहे बघा, यायला काहीच टाईम लागला नाही. मी इथंच आहे बघा, इथं मी व्हिडिओ काढत होतो आणि लगेच पाऊस पण आला आहे. तर आता बंद करतो कॅमेरा. आणि भातही लावून राहिले, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे भात लावून राहिले. तर लांबून का बरं दाखवतो, तर आता गेल्या गेल्या भालतील कॅमेरा नको ऑन करू असं तसं, त्याच्यामुळे तिथं गेल्यावर डायरेक्ट काम करायला लागेल, म्हणून लांबून दाखवतो मी तुम्हाला. आणि ती कुंडी लावायची भात. आणि त्याच्यानंतर ह्या साईडने इथं नागली आहे, ती नागली इथं लावून देऊ आम्ही. तर आता थोड्या वेळातच भेटू. आणि भात लावून झालं आहे, थोडं लावलं आहे. आणि वरच्या कुंडीमध्ये आवत टाकला नव्हता, तर ते पावड्यानेच खणून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता, बघा ते लावून घेतलं आहे आणि इथं पावड्यानेच करून राहिलं. अजून नागली पण राहिली आहे, ही बघा, एवढी नागली खणायची आणि आवत मारून टाकून द्यायची या साईडला. हे उतरायला काही नाही, चढायलाच जाम होत आहे. आता चढा बघा. आणि सवय असली तर काही नाही, पण आपण येतो वर्षातून भात लावायला फक्त, त्याच्यामुळं डोंगर भागा जास्त दम लागते. दम सतत आलं तर काही नाही, सवय पडते. पण तर खेड्यावर राहतात, त्यांचं जीवन
आयुष्य चांगलं असतं. भरपूर प्रमाणात 70-75 वर्ष 80 वर्षापर्यंत जगतात. आणि शहरातले लोक काम नसल्यामुळं किंवा तर ऑफिसमध्ये जाऊन फक्त खुर्चीवर बसणं, दमाचा हार्ट अटॅकचा आजार उद्भवतो. पण खेड्यावरचे जो राहतो त्यांना हार्ट अटॅक नाही येत एवढं. आता पहा एवढं उंच आलो आहे, हार्ट पंपिंग एवढी होऊ राहिली. आता भाषण झालं, आता जेवण करू. 1:30 वाजलेत आणि पाऊस पण काही 2 दिवसापासून पडत नाही. ऊन किती झालं आहे बघू शकता. असं पाईप लावून पाणी आणायला लागतं. म्हणजे वळाचंच पाणी आहे. आता इकडं वळ आहे ना, तिथून आणलं आहे. हे बघा पाणी वाहत आहे. पाणी कुठून निघतंय बघा तुम्ही, दाखवतो मी. हे वरती पूर्ण कोरडं आहे. कुठून तरी असेल त्याचं, त्या साईडने येत असेल इकडनं. विहिरीला पाणी लागलं असं वाटतं. आणि येताना घाबरलो ना, हे बा याला घाबरलो. कसं सापावानीच दिसतंय, पण ही मूळ आहे. तर ही झाडाची मूळ आहे. त्याला लय घाबरलो मी. आणि सापावानीच बघा आकार. चला मग या जेवायला. नागलीची भाकर, हां वटाणा हे का. हे पाण्याने दे, थोडेसे धुवून टाकू. आणि पाणी दे वाटेल तर. चला आता खणून लागू. भात भरपूर आहे तर आता खणून घेऊ. तर बघा मित्रांनो, एवढं झालं आहे आमचं मोठं. आणि इथं एवढं बाकी आहे. आणि मध्ये मध्ये तुरी पण आहेत बघा. हे तुरी आहेत, हे तुरी. 5 वाजलेत आणि एक लाईन पूर्ण केली आहे आम्ही बघा. आता एक लाईन राहिली आहे, म्हणजे भरपूर राहिले. पण आता जावं लागेल, कारण की वरती चढायचं. आता डोंगर चढायचा, त्याच्यानंतर मग गाडी पेठला जायचं, आंघोळ करायला लागेल, टाईम लागेल. त्याच्यामुळे आता थोड्या वेळात निघून जाऊ आम्ही. हे बघा. चला मग आता हे धबधब्यावर हातपाय धुवून घेतो. आणि हा बघा, हात पूर्ण खराब झालेत, पाय पण. आणि मस्त थंडगार. अरे बापरे, आता पडत होतो. पूर्ण सटकाळ आहे बघा. तर मग हातपाय धुता आता. तर मित्रांनो, हातपाय धुवून झाले आणि गावातच आलो आहे, बेलपाड्यात. आणि हे बघा, याच्या आधी दाखवलं, हे आमचं गाव आहे बेलपाडा.
मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आणि काही प्रदूषण नाही, काही नाही, मस्त राहायचं खेड्यावर. आणि रोजगारासाठी शहरात पण जावं लागतं. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कोणी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.